यूट्यूबकडून सकाळी सकाळी एक नवीन अपडेट समोर आलेला आहे आणि ते नवीन अपडेट नवीन यूट्यूबरसाठी माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हे नवीन अपडेट आहे तुम्ही माहीत करून घेत नाही किंवा त्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत नाही, तोपर्यंत यानंतर तुमचा कोणताही व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही, हे स्वतः यूट्यूबने सांगितलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती अपडेट पण बघू शकता. तर ते अपडेट नक्की काय आहे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे आणि अपडेट सांगितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोडिंग करताना नक्की त्या अपडेट कोणत्या पद्धतीने फॉलो करायचा आहे की ज्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणताही व्हिडिओ जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल आणि जास्तीत जास्त व्हायरल होईल. तर तुम्हाला जे अपडेट आहे त्या अपडेटमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ अपलोडिंग करताना आतापर्यंत फक्त आपण काय करत होतो, टायटल टाकत होतो, थंबनेल टाकत होतो, कीवर्ड्स टाकत होतो, पण कुठेही काही मॅच नव्हतं. फक्त आपल्याला जे वाटलं क्लिकेबल टायटल आहे ते आपण टायटल ऍड करत होतो. थंबनेल आपल्याला इम्प्रेसिव्ह वाटलं, क्लिक थ्रू रेट चांगला येईल असं वाटलं, आपण तसं थंबनेल अपलोड केलेला. पण कीवर्ड आपण काय करतो, चॅट जीपीटीला जातो किंवा गुगलवरती जातो, तिथले ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो आणि कीवर्ड ऍड करतो. पण आतापर्यंत ह्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करून आपले व्हिडिओ व्हायरल होत होते. पण आता हे यूट्यूबचं नवीन अपडेट आहे, हे आपल्याला सांगत आहे की तुमचं जे थंबनेल आहे, टायटल आहे आणि तुमचे जे कीवर्ड्स आहे म्हणजे तुमचं डिस्क्रिप्शन जे तुम्ही ऍड करता, तिथे तुम्हाला सेम कीवर्ड्स प्रत्येक ठिकाणी सेम कीवर्ड्स येणं गरजेचं आहे. तुमचं थंबनेल, टायटल आणि तुमचं डिस्क्रिप्शन या तिन्ही ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्हिडिओ रिलेटेड सेम कीवर्ड जर आले तरच यानंतर तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार. आता कीवर्ड्स नक्की सेम आणायचे असतील तर नक्की ते कीवर्ड शोधायचे कुठून हे मी तुम्हाला इन डिटेल सांगेन. यानंतर आपल्याला चॅट जीपीटी हे कीवर्ड्स टाकण्यासाठी वापरायचं नाहीये. आता आपण हॅशटॅग टाकतो, नक्की हॅशटॅग टाकताना नक्की कोणता नवीन रूल आलेला आहे हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका की जेणेकरून एखादी महत्त्वाची माहिती तुम्ही मिस कराल आणि त्यानंतर तुमचा चॅनल ग्रो होणार नाही किंवा तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढणार नाही आणि मला परत तुम्ही कमेंट येऊन कराल की आमचे व्हिडिओचे व्ह्यूज वाढत नाहीये. तर हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. मला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी बघा, ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपल्याला थंबनेल हा कुठून बनवायचा आहे हे मी तुम्हाला सांगेन. तर बघा, थंबनेल आपल्याला काय करायचं आहे, एक तर तुम्हाला चॅट जीपीटीचा तुम्ही वापर करू शकता. चॅट जीपीटी थ्रू थंबनेल कसा बनवायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हा अवेलेबल आहे. किंवा तुम्ही व्हीएन ॲपमध्ये जाऊन किंवा इनशॉट ॲपमध्ये जाऊन किंवा कॅनवा ॲपमध्ये जाऊन सिंपल पद्धतीने थंबनेल बनवू शकता. आता थंबनेल इम्प्रेसिव्ह पाहिजे, म्हणजेच काय, तुमच्या थंबनेलवरती नक्की तुम्ही कोणत्या पद्धतीचा कंटेंट बनवलेला आहे किंवा कशावर कंटेंट बनवलेला आहे हे येणं गरजेचं आहे. म्हणजे त्यावरती ते कीवर्ड्स येणं गरजेचं आहे. नुसतं लोकांना क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट जास्त येईल, मध्ये काहीतरी कंटेंट वेगळं आहे आणि फक्त लोकांनी क्लिक करण्यासाठी काहीही थंबनेल ॲड करू नका, असं नवीन अपडेटमध्ये यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला जे थंबनेलवरती कीवर्ड्स आलेले आहे तेच कीवर्ड्स तुमच्या टायटलमध्ये येणं गरजेचं आहे आणि तेच कीवर्ड्स तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये येणं गरजेचं आहे. मग नक्की आता डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओ रिलेटेड परफेक्ट कीवर्ड येण्यासाठी किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्या सर्चिंगमध्ये जाण्यासाठी किंवा आपल्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन ऑडियन्सपर्यंत जाण्यासाठी नक्की आपल्याला कीवर्ड्स कोणत्या पद्धतीने सर्च करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने कीवर्ड्स आजपासून तुमच्या प्रत्येक व्हिडिओला अपलोड करा. नक्कीच बघाल तुम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल आणि जर एखादा व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिकवरती राहिला तर तो व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता बघा, तुम्ही सपोज मी आज तुम्हाला काय कराल, कुकिंग चॅनल रिलेटेड सांगेल, मग त्याच रिलेटेड तुम्ही काय करू शकता, ब्लॉगिंग चॅनलसाठी शिवण क्लास असेल म्हणजे शिलाईचं काम असेल, त्या सगळ्यांसाठी हीच ट्रिक वापरायची आहे. फक्त काय करायचं आहे, तुमच्या कंटेंट रिलेटेड तुम्हाला तिथे काय करायची आहे, माहिती पुट करायची आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ अपलोडिंग कसं करायचं हे तर सांगेलच, पण व्हिडिओ अपलोडिंगच्या आधी आपल्याला जे आपल्या व्हिडिओ रिलेटेड परफेक्ट कीवर्ड आहे की जे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिट झाले पाहिजे, की जेणेकरून यूट्यूब अल्गोरिदम काय करेल, आपला जास्तीत जास्त व्हिडिओ हा काय करेल, व्हायरल करेल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाठवेल. मग त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. आता यूट्यूब ओपन केल्यानंतर बघा, तुमचा जो वरती सर्च बार असतो, आता सपोज मी काय करणार आहे, आज पावभाजी बनवणार आहे, तर पावभाजीसाठी मला माझ्या व्हिडिओमध्ये अशी कीवर्ड्स आणणं गरजेचं आहे. थंबनेलवरती, टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये
अशा तिन्ही ठिकाणी पावभाजी रिलेटेड असे सेम कीवर्ड आले पाहिजे, की जे काय करतील माझा व्हिडिओ हा व्हायरल करतील. जर तुमचे ह्या तिन्ही ठिकाणी कीवर्ड जर सेम नसतील तर यानंतर तुमचा कोणताही व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जो वरती सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे पावभाजी. आता बघा सर्चमध्ये मी टाईप केलं पावभाजी. आता बघा याचा तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. लक्ष द्या काय करायचं आहे, मी ए टू झेड माहिती सांगणार आहे, की जेणेकरून एक नवीन युट्यूबर असला ज्याला काही माहीत नसलं तरी त्याला समजायला सोपं जाईल. तर आता बघा पावभाजी टाकलेला आहे. याचं काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता याचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड याच्यामध्ये इथं बघा रेस्टॉरंट स्टाईल, म्हणजे तुम्ही आता फक्त इथं रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी जरी केलं तरी बघा रेस्टॉरंट, कारण तुमचा ऑडियन्स तुमच्या व्हिडिओ रिलेटेड नक्की कोणत्या पद्धतीने सर्च करेल हे आपण सांगू शकत नाही. ब्लॉगिंगचं पण मी सांगेल, कारण भरपूर जण ब्लॉगिंगमध्ये काम करतात, तर त्यांना मी 2-3 आयडिया ह्या देईल एक्स्ट्रा, की ब्लॉगिंग व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी नक्की काय करायचं आहे. बघा त्यानंतर मी टाकलेला आहे रेस्टॉरंट स्टाईल पाव. फक्त पाव जरी केलेला आहे तर त्यामध्ये भरपूर साऱ्या क्वेरीज आलेल्या आहे, की ऑडियन्स काय करणार आहे, युट्यूबवरती सर्च करताना हे टाईप करेल आणि त्यामध्ये खाली जेवढ्या काही क्वेरीज येतील त्यामध्ये कोणत्याही क्वेरीजवर काय करू शकतो, ऑडियन्स हे क्लिक करू शकतो. आपल्याला माहित नाही नक्की तो कोणत्या क्वेरीजवरती क्लिक करणार आहे. मग या सगळ्या क्वेरीज जर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आल्या तर सांगा, नक्कीच आपला हा व्हिडिओ हा त्याला सजेस्ट केला जाणार. हेच नवीन जे मोठे युट्यूबर आहे ते मोठे युट्यूबर ह्या ट्रिक्स वापरता आणि त्यांचा व्हिडिओ हा फर्स्ट नंबरला रँकिंगला असतो, पण आपल्याला कळत नाही आपला व्हिडिओ रँकिंगला युट्यूब का पाठवत नाही. तर बघा तुम्हाला आता याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आता पावभाजी रिलेटेड वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे काही नाव इथे ऍड करता येईल, म्हणजे आता बघा रेस्टॉरंट स्टाईल ऐवजी काय करा, तुम्ही ढाबा स्टाईल करा. म्हणजे लोक काय पद्धतीने कोणत्या पद्धतीने आपल्या व्हिडिओला विचारतील आपण सांगू शकत नाही. मग त्या सगळ्या पद्धतींचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्चमध्ये युट्यूबमध्ये सर्च करायचं आहे. तर बघा आता ढाबा स्टाईल पावभाजी. तर बघा आता ढाबा स्टाईल पावभाजी केलं तरी भरपूर साऱ्या क्वेरीज आलेल्या आहे. तर आता तुम्ही इथं काय करू शकता, परत याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आता त्यानंतर बघा तुम्ही असंही टाकू शकता, की यम्मी पावभाजी किंवा फंटॅस्टिक पावभाजी, किंवा म्हणजे काय जे मराठीत बघा मराठीत टाईप करायचं असेल तर मराठीत पण टाईप करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही जो काही व्हिडिओचा कंटेंट बनवणार आहात त्या कंटेंट रिलेटेड तुम्हाला 4 ते 5 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ह्या युट्यूबच्या सर्च बारमध्ये क्वेरीज टाईप करायच्या आहे आणि त्या सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता मी तुम्हाला सांगेल, की भरपूर जण काय करतात, ChatGPTला जातात, ChatGPTला व्हिडिओचा टॉपिक सांगता, टायटल सांगता आणि त्याला सांगता, की मला ह्या रिलेटेड कीवर्ड सर्च करून दे, ह्या रिलेटेड टॅग सर्च करून दे. पण ChatGPT हे AI आहे, ऑटोमॅटिक इंजिन आहे. त्याला एवढं तर माहीत नाहीये की व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी युट्यूब अल्गोरिदममध्ये नक्की हेच कीवर्ड सर्च केले जातात. ठीक आहे, एक मशीन आहे, मशीनचं पण लिमिटेशन असतं. त्यामुळं काही पद्धती या आपल्या पद्धतीने करायच्या असतात. प्रत्येक गोष्ट तुम्ही एआयचा वापर करू नका. एआयचा वापर जेवढा कराल तेवढा म्हणजे नाही का, काही पर्टिक्युलर गोष्टींसाठी करा, सगळ्याच गोष्टींसाठी एआयचा वापर करू नका. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला जे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले आहे त्या स्क्रीनशॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा गॅलरी ओपन केल्यानंतर जो तुमचा स्क्रीनशॉटचा अल्बम आहे त्या स्क्रीनशॉटच्या अल्बमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे फोटो काय करायचे आहे, व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचे आहे. आता क्रॉप कसे करायचे आहे बघा, तुम्हाला वरती दिसत असेल की ढाबा स्टाईल आपण जे सर्च केलेलं होतं ते ठेवायचं नाहीये. म्हणजे ज्या युट्यूबने आपल्याला क्वेरीज दाखवल्या होत्या त्या क्वेरीज आपल्याला काय करायच्या आहे, फक्त इथे सिलेक्ट करायच्या आहे आणि वरती सेव्ह म्हणायचं आहे, की जेणेकरून काय झालेलं आहे, आता फक्त आपल्याला ह्या क्वेरीज मिळणार आहे. मग आता पुढचे जेवढे तुम्ही फोटो हे स्क्रीनशॉट काढलेले होते ते सगळे फोटो काय करायचे आहे, तुम्हाला ह्या पद्धतीने 1 बाय 1 काय करायचे आहे, क्रॉप करून घ्यायचे आहे. तर बघा आता तुम्हाला वरती जो मिरर दिसत आहे तो मिरर पण ठेवायचा नाहीये. मागे जे ॲरो दिसत होते ते ॲरो पण ठेवायचे नाहीये. ह्या पद्धतीने तुमचा फोटो हा क्रॉप करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. आता मी तुम्हाला 2च फोटो करून दाखवते, कारण जर मी सगळे फोटो क्रॉप करत बसली तर आपला व्हिडिओ खूप लेंथी होऊन जाईल. आता ह्या पद्धतीने काय केलेलं आहे, तुम्ही तुमच्या इमेज क्रॉप केलेला आहे. आता या इमेजला आपल्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याला कोणतं वेगळं ॲप वापरायचं आहे का, कोणती वेगळी लिंक वापरायची आहे का, काहीच नाही, एकदम सिम्पल वे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं गुगल ओपन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचं गुगल असेल, तुमचं मोबाईलमध्ये क्रोम असेल, ते क्रोम ब्राउझर काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे, सर्च गुगल ऑर टाईप URL, त्याच्या पुढे एक माईकचं ऑप्शन दिसत आहे आणि समोर एक कॅमेराचं बटन दिसत आहे. त्या कॅमेरा बटनवरती क्लिक करायचं आहे.
कॅमेरा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे स्क्रीनशॉट काढलेले असणार आहे, इथं कंटिन्यू म्हणा. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं जो मिरर आहे त्या मिररच्या शेजारी इमेज दिसत आहे. म्हणजे तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमधले फोटो तुम्हाला इथे दिसणार आहे. मग मी बघा त्या राउंडवरती क्लिक केल्यानंतर बघा आता मी जे स्क्रीनशॉट काढलेले होते 1 बाय 1 ते सगळे स्क्रीनशॉट मला इथे दिसणार आहे. मग आपल्याला एक एक इमेज काय करायची आहे इथे सिलेक्ट करायची आहे. आता ही इमेज मी घेतली, ठीक आहे. ही घेतल्यानंतर आता मला काय करायचं आहे बघा, आस्क अबाउट दिस इमेज. इथं सिम्पली काय टाकायचं आहे मला, इमेज टू टेक्स्ट. आता इमेज टू टेक्स्ट केल्यानंतर हा काय करेल मला ऑटोमॅटिक ह्या इमेजमधला जो काही क्वेरीज होत्या त्या मला काय करेल टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करून देईल. आता बघा इमेज टू टेक्स्ट आणि मी काय केलं, डन केलं. आता डन केल्यानंतर हा जो AI आहे किंवा हे जे क्रोम आहे हे मला काय करणार आहे बघा, ह्या सगळ्या क्वेरीज ज्या आहे ह्या काय करणार आहे एका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देणार आहे. आणि सिम्पली आता मला काय करायचं आहे, ह्या सगळ्या लिंक इथे काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्ही जे तुमच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बनवणार आहात त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काय करता, वरती तुमच्या व्हिडिओचं टायटल टाकता. टायटल टाकल्यानंतर तुम्ही काय करता, युअर क्वेरीज म्हणून, म्हणजे ऑडियन्सच्या कोणत्या क्वेरीज आहे मग त्या क्वेरीजमध्ये आपण हे सगळे फोटो काय करणार आहोत, इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्ट करणार आहोत. तर तिथं त्या क्वेरीजमध्ये ह्या सगळ्या ज्या आपण कॉपी करणार आहोत ह्या ॲज इट इज काय करायच्या आहे, तिथं कॉपी करायच्या आहे. म्हणजे आता तुमच्या ऑडियन्सने तुमच्या व्हिडिओबद्दल कोणत्याही पद्धतीने घुमून फिरून कोणत्याही पद्धतीने क्वेरीज विचारू द्या यूट्यूबला, तरी यूट्यूब काय करेल, आपला व्हिडिओ त्यांना सजेस्ट करेल. कारण आपल्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या क्वेरीज काय आहे, ॲड आहे. म्हणजे आपला व्हिडिओ ह्या क्वेरीज रिलेटेड आहे असं यूट्यूबचं म्हणणं आहे आणि यूट्यूब काय करेल, त्या ऑडियन्सला दाखवेल. कॉपी करून घेतल्या. कॉपी केल्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमधलं नोटपॅड ओपन करायचं आहे आणि त्या नोटपॅडवरती थोडा वेळ टॅप करून ठेवायचं आहे आणि पेस्ट म्हणायचं आहे. या पद्धतीने बघा आपण ज्या काही 3-4 स्क्रीनशॉट काढलेले होते ते सगळ्या स्क्रीनशॉटमधल्या जे टेक्स्ट असतील, ज्या क्वेरीज असतील त्या सगळ्या आपल्याला इथं काय करायचं आहे, नोटपॅडमध्ये पेस्ट करायचं आहे. आता त्या वरती काय करायचं आहे, तुम्हाला इथं वरती म्हणायचं आहे युअर क्वेरीज. युअर क्वेरीज बघा, तर ह्या काय असणार आहे, तुमच्या ऑडियन्सच्या क्वेरीज असणार आहे. म्हणजे ऑडियन्सने ह्या रिलेटेड काहीही सर्च केलं तर यूट्यूब त्यांना तुमचा व्हिडिओ हा सजेस्ट करणार. युअर क्वेरीजच्या आधी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सांगते मी, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं टायटल येणं गरजेचं आहे. आता टायटलमध्ये तुम्ही जे काही टेक्स्ट टाकणार आहात ते सेम इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आहे. तर आता बघा मी इथं सपोज टायटलमध्ये टाकलं, व्यवस्थित बघा व्हिडिओ थोडा लेंदी होईल पण व्यवस्थित समजून घ्या कारण हे अपडेट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता मी टायटलमध्ये टाकलेलं आहे सपोज पावभाजी रेसिपी. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जे क्लिकेबल असेल, वेगवेगळ्या पद्धतीने भन्नाट पद्धतीने इथं तुम्ही टायटल काय करू शकता, ॲड करू शकता. आता मी पावभाजी रेसिपी टाकलेला आहे. त्यानंतर युअर क्वेरीज आहे, ते युअर क्वेरीजमध्ये मी जेवढे काही स्क्रीनशॉट काढलेले होते त्या सगळ्या स्क्रीनशॉटचा टेक्स्ट इथं काय केलेला आहे, ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला हॅशटॅग टाकायचे आहे. आता भरपूर लोक काय करतात, 40 ते 50 हॅशटॅग टाकून ठेवतात. त्यांना वाटतं मी जास्त हॅशटॅग टाकले म्हणजे माझा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल. पण यूट्यूबचा क्रायटेरिया किंवा यूट्यूबचं अपडेट काय आहे हे समजून घ्या. यूट्यूबचं अपडेट हे सांगत आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त 6 ते 7 हॅशटॅग वापरू शकता. त्यावरती तुम्ही जास्तीत जास्त हॅशटॅग हे वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही, तर यूट्यूबचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये जास्तीत जास्त 6 ते 7 हॅशटॅग हे काय केले जातात, सर्च केले जातात. मग तुम्हाला हॅशटॅग नक्की कोणते टाकायचे आहे, तर तुमचा जर पावभाजी रिलेटेड काय असेल, व्हिडिओ असेल, तर तुम्हाला हॅश पावभाजी रेसिपी, हॅश रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी, हॅश ढाबा स्टाईल पावभाजी, या पद्धतीने तुम्हाला टॅग टाकायचे आहे की त्या टॅगमध्ये पण तुम्ही वरती ज्या क्वेरीजमध्ये शब्द ॲड केलेले होते, जे वर्ड ॲड केलेले होते ते तुमच्या टॅगमध्ये हॅशटॅगमध्ये पण येणार. आता बघा पावभाजी रेसिपी तुम्ही बघू शकता, युअर क्वेरीजमध्ये पावभाजी रेसिपी भरपूर ठिकाणी हा वर्ड आलेला आहे, टायटलमध्ये पण आलेला आहे. आता तुम्हाला थंबनेल बनवताना हा वर्ड येणं गरजेचं आहे किंवा हे वर्ड येणं मस्ट आहे. म्हणजे थंबनेलमध्ये तुम्ही लिहू शकता यमी स्टाईल पावभाजी सिर्फ 2 ट्रिक्स आहे. म्हणजे काय होणार आहे, तिथं तुमचा पावभाजी शब्द तिथे पण आला, इथे पण तुमचा पावभाजी शब्द आला, डिस्क्रिप्शनमध्ये टायटलमध्ये पण आला. तर हा यूट्यूबचा नवीन अपडेट आहे की ह्या तिन्ही ठिकाणी तुमचा जो वर्ड आहे तो वर्ड किंवा तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड जो काही कंटेंट असेल त्या रिलेटेड जे काही युनिक वर्ड असतील ते तुमचे तिन्ही ठिकाणी जर आले तरच तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार. पण नक्की कीवर्ड्स कोणत्या पद्धतीने ॲड करायचे, आपण कारण करायचं म्हणून कीवर्ड ॲड करतो आणि नंतर म्हणतो माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, मी खूप छान कंटेंट बनवला, खूप छान थंबनेल बनवला. पण फक्त थंबनेलवरती, टायटलवरती आणि कंटेंटवरती थांबू नका. तर मी ज्या पद्धतीने कीवर्ड्स तुम्हाला ॲड करायला सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही कीवर्ड सर्च करा. कुठलाही शॉर्टकट वापरू नका, कारण आपण व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतो
आणि मग कीवर्डसाठी 5 ते 10 मिनिटाची मेहनत घ्यायला काही हरकत नाहीये. कारण जर तेवढी मेहनत घेतली तर आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार असेल, तर आपण जेवढी मेहनत घेतलेली होती ती सगळी मेहनत काय होणार आहे, सफल होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि माझ्या नवीन यूट्यूबरसाठी असेच मी यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही नवनवीन ट्रिक्स असतात किंवा यूट्यूबने काही नवनवीन ट्रिक्स आणलेल्या असतील तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी, त्या सगळ्या मी काय करत असते रेग्युलरली चॅनलवरती शेअर करत असते. त्यामुळे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण त्यामुळे मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यानंतरचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्ही मिस करणार नाही तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.